तर शिंदेंच्या काळातील आनंदाचा शिधा योजनेला कात्री बसणार का? अजित पवार यांनी काल मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद नाही. शिवभोजन, ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शन योजनेला देखील निधी नाही. योजना बंद केल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिंदेंच्या काळातील योजनांना कात्री, आनंदाचा शिधा. शिवजयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सवात आनंदाचा शिधा देण्यात येत होता. दसरा, दिवाळी अशा 4 ते 5 सणांसाठी शिंदेंच्या कार्यकाळात आनंदाच्या शिध्याचं वाटप व्हायचं. यासाठी सुमारे 602 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. यंदा मात्र गुढीपाडवा काही दिवसांवर आला असतानाही योजनेसाठी निधीचा निर्णय घेतला नाही. आनंदाचा शिधा योजनेसंदर्भात अर्थमंत्र्यांचं भाषण आणि तरतुदींमध्ये देखील उल्लेख नाही. शिवभोजन थाळी योजना उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सुरू झाली होती. कोरोना काळात 10 रुपयांऐवजी ही थाळी मोफतही दिली होती. शिंदे सरकारने देखील ही योजना सुरू ठेवली होती. आता मात्र या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. तीर्थाटनाची योजना. निवडणूक काळात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थाटनाची योजना शिंदेंनी जाहीर केली होती. महत्त्वाच्या धार्मिक स्थळी जाण्यासाठीच्या या योजनेचा लाभ 7 ते 8 हजार ज्येष्ठ नागरिकांनी घेतला. मात्र आता या योजनेसाठीही निधीची तरतूद करण्यात आल्याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. माननीय देवेंद्रजींनी आपल्याला एक नाही 4 वेळा सांगितलं. सरकार म्हणून मी सांगतोय, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, आमचं सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही. उलट जुलैच्या बजेटमध्ये पुरवणी मागणी येऊ शकतं, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी येऊ शकतं, पुरवणी मागणी टाकता येतं आणि केव्हाही बजेट घेता येतं.